हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल अनन्यास. गोष्ट एका मुलीची सफर स्वप्नपूर्तीचा. हा असा होता डे 1 ज्यामध्ये आपण जुहू बीच आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक कव्हर केलं होतं. ज्या व्हिडिओला तुम्ही प्रचंड प्रेम दिले. जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊ बघा. आणि तुमच्या एवढ्या सगळ्या प्रेमासाठी खूप खूप धन्यवाद. चला तर आता डे 2 ला सुरुवात करूयात. डे 2 ची सुरुवात झाली श्री महालक्ष्मी मंदिरच्या दर्शनाने. तर या मंदिरामध्ये आम्ही गेलो. खरं तर खूप मोठी लाईन होती, डोक्यावर एवढं मोठं ऊन होतं. पण लाईनमध्ये लागवं मग थोडं थोडं करत आम्ही पुढे चाललं गेलो होतो. पण लाईनमध्ये लागणं खूप अवघड होतं. नंतर छान दर्शन केलं आणि नेक्स्ट स्पॉट होता आमचा हाजीअलीचा दर्गा. खरं तर इथे आम्ही गेलो होतो ना, ते थोडा वेळ आम्हाला थांबवलं होतं कारण की पाण्याचा प्रभाव खूप वाढला होता. त्याच्यामुळे गेट त्यांनी बंद केलं होतं. नंतर मग थोड्या वेळाने गेट खुललं आणि नंतर मग आम्ही अंदर गेलो. अंदर जाऊन असा काहीसा हा नजारा होता. खरं तर मला पहिले खूप भीती वाटत होती कारण की असं होतं की पाण्यातून रस्ता आहे बा, मग कसा असेल काय असेल, हा माझ्यासाठी पहिलाच अनुभव होता. कारण की पाण्यात लोक पडत तर नाही आहे ना, पासून मला भीती वाटत होती. पण तसं काही ते होत नाही. नंतर छान खूप लोकांनी ते पाण्यामध्ये एन्जॉय केला, पण आम्हाला पुढचे पण स्पॉट कव्हर करायचे होते. मग अजून कपडे ओले झाले असते. म्हणून आम्ही ते पाण्यामध्ये एन्जॉय नाही केला. आम्ही स्पॉटवर छान काठावर फोटोज काढले, तो दर्गा बघितला आणि करताना पाण्यात तो दर्गा उभं केला. म्हणजे त्या ज्या कलाकारांनी हे सगळं काही घडवलं आहे ना, त्याच्याच कलेला तोडच नाहीये. हेच मला खूप नवल वाटते की जे कलाकार लोक आहेत ते एवढं सगळं घडवतात ना, किती मेहनत लागली असेल ना पाण्यात ते सगळं उभं करायचं वगैरे. आणि मुंबई म्हटलं की मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स, ते असा काहीचा एका साईडला मोठ्या बिल्डिंगचा नजारा होता आणि एका साईडला पूर्ण असं पाणी, म्हणजे पाणी तर आजूबाजूने होतच त्या दर्गाच्या. छान मस्त पाण्याचा आस्वाद घेतला, दर्गा बघितला आणि नंतर निघालो आम्ही पुढच्या डेस्टिनेशनला. खरं तर खूप दमलो होतो पायी चालून. माझा टॅक्सी केली, स्टेशन जवळच होतं तरी पण टॅक्सी करून आम्ही गेलो कारण की प्रचंड आम्ही दमलो होतो. उन्हामुळे थकवा खूप जाणवत होता. आणि नंतरचं म्हणजे मुंबईचं वैशिष्ट्य गेट वे ऑफ इंडिया, जे की हे बांधायला खूप वर्ष लागले आहे. इथले जे की नक्षीकाम आहे ते खूप 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 सुंदर आहे. खूप लोकांनी याच्यासाठी मेहनत घेतली आहे. इथे पण एक कला आहे आणि खरंच ते कमाल आहे हे सगळं. नंतर हा नजारा बघितला. तर तिथे बोटिंग करायची होती पण इथली बोटिंग बंद होती. मग मस्त छान समुद्राच्या लाटेसोबत आम्ही पण तिथे थोडा वेळ रमलो, छान फोटोज काढले आणि नेक्स्ट डेस्टिनेशनला गेलो. ते होतं मरीन ड्राईव्ह. तर त्यांना मरीन ड्राईव्ह मला खूप दिवसापासून जायचं होतं. आमच्या स्कूलचे टीचर होते, ते नेहमी म्हणायचे मुंबई मरीन ड्राईव्ह किती सुंदर नजारा आहे, असं तसं. तेव्हापासून जायचं होतं. खरं तर आज हा योग आला माझ्या. तुम्ही पण हे सगळं बघा, कसं वाटतंय सांगा. खरं तर खूप सगळे फोटो काढायले आणि मग फोटोज काढत बसायचं अशा विचाराची मी नाही. मला असं वाटतं की मग आता समुद्र पाहू द्या, त्या बिल्डिंग्स पाहू द्या, थोडा वेळ त्याच्यातच मला रमू द्या, असं मला वाटते. तर मग थोडेफार फोटोज काढले आणि नंतर मग मी पूर्ण वेळ त्यातच रमली. मग बाकीच्यांनी राहायचे त्यांचे फोटोज काढले. एवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स होत्या, एवढे छान लाईट्स लागले होते. तिथून वानखेडे स्टेडियम पण आम्हाला दिसत होतं, ते पण आम्ही बघितलं. प्रत्येकच लोक तो व्ह्यू कॅप्चर करत होते, कोणी मनात, कोणी मोबाईलमध्ये, कोणी डोळ्यामध्ये आणि सगळेजण नव्वलच करत होते. खरं तर एवढा मुंबईच्या धगधगीच्या जीवनीमधून हा इथे शांततेचा स्पॉट आहे. खूप लोक इथे येतात, खूप लोक. म्हणजे त्या रूटवर बसायला आम्हाला तर जागा नव्हती. किती वेळानंतर नंतर आम्हाला जागा भेटली इथे बसायला. छान तिथे बसलो आणि दिवसभर एवढं फिरलो होतो ना, त्याच्यामुळे मग हा स्पॉट असा होता की शांत. आज आपण काय काय बघितलंय किंवा इतकी मुंबई किती सगळं वेगळं आहे. आपण कशा भागात राहतो, हे लोक कशा भागात राहतात, त्या लोकांसाठी हे रोजच आहे. त्याच्यामुळे त्यांना काहीच नवल नाही. आपण यासाठी थोडा नवलाचाच विषय आहे कारण की आपण अशा ठिकाणी राहत नाही. रात्र शांत समुद्र वाहत होता ना, ते मला बघायला खूप आवडते. अगदी मन शांत होऊन जाते. सूर्य छान डुबत होता. एवढा काही सनसेट पॉईंट आम्हाला बघायला मिळाला नाही कारण त्या दिवशी खूप ढगा आले होते. सूर्य लपला होता त्या ढगामागे. त्याच्यामुळे मग सूर्य सनसेट पॉईंट एवढा काही बघायला मिळाला नाही. पण जे बघायला मिळालं ते पण खूपच सुंदर होतं. मी बघू शकता. खरंच या नजाऱ्यावर कोण कोण प्रेम नाही करणार बरं. जो व्यक्ती प्रेम करेल, जो बघेल तो व्यक्ती प्रेम करेल. आजूबाजूला मोठी मोठी मुंबई, त्या बिल्डिंग्स, त्यामधल्या लाईट आणि त्यामध्ये हा शांत वाहणारा समुद्र होता. तर समुद्र पाणी मला प्रचंड आवडते. त्यानंतर आज स्टेशनला आलो. स्टेशनची कलाकारी तुम्ही बघा. खरंच त्यांनी घडवलं ते किती कलाकार आणि किती वेळ लागला असेल नाही, जे आजकाल आपण बघू शकत म्हणजे त्या काळात घडून गेलाय. असा काहीसा होता डे 2. डे 3 चा पण व्लॉग लवकरच आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक्स फॉर वॉचिंग.